पासून झाले कार्यक्रमाचे सुरू करून अखिल भारतीय विद्यार्थी सेना किल्लेदार फिरंगोजी नसा स्मारक प्रतिष्ठान किल्लेदार फिरंगोजी नसा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे 1 जानेवारीला आपण या ठिकाणी शौर्यभूमी श्री संग्रामदुर्ग या ठिकाणी शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर, त्यानंतर शिवकला प्रात्यक्षिक, त्यानंतर जे शस्त्रास्त्र आहे ते या ठिकाणी प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे। त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपण या ठिकाणी पोवाड्याचा कार्यक्रम, नंतर व्याख्यान, त्यानंतर दिनदर्शिका प्रकाशन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। हे वर्ष जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं 350वं वर्ष म्हणून आपण साजरं करत आहोत। वर्षभर आपण सातत्याने या ठिकाणी कार्यक्रम घेत आलेलो आहोत। या संग्रामदुर्ग किल्ल्यामध्ये शिवस्मारक व्हावं या दृष्टीने किल्लेदार फिरंगोजी नसा प्रयत्नशील आहेत आणि सर्व चाकण नागरिक, चाकण पंचकृषी यांनी सर्वांनी याला सहकार्य करावं अशी मी प्रतिष्ठानच्या वतीने विनंती करत आहे। हा कार्यक्रम आपण घेत असताना जवळजवळ 17 वर्ष सातत्याने हा आपण कार्यक्रम घेतलेला आहे। सकाळी जी पावनखिंड दौड झाली त्या दौडमध्ये जवळजवळ 48 शाळा यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि जवळजवळ 1900 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते। त्यांचा उत्साह खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला। यामध्ये शिरूर, मावळ, खेड आणि हवेली या 4ही तालुक्याचे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते। अशाच पद्धतीने प्रतिष्ठान स्पर्धा राबवत राहील। शौर्यभूमी श्री संग्रामदुर्ग महोत्सव हा सातत्याने या ठिकाणी सुरू होईल। धन्यवाद। तब्बल 56 दिवसांची पराकोटीच्या पुरुषार्थानं झुंज देऊन आपल्या स्वराज्याचं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचं काम ज्या शौर्यभूमीत पुण्यभूमीत घडलं असा संग्रामदुर्ग हा यावर्षी महोत्सव साजरा करतोय। परंतु ह्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षातलं हे औचित्य आणि सर्वांचं पराक्रम मेहनत बघता हा पुढच्या वर्षीपासून केवळ महोत्सव न होता लोकोत्सव होईल यात काही वाद नाही। कारण संग्रामदुर्ग आपल्याला पुरुषार्थ प्रेरणा जागरण दिन म्हणून 1 जानेवारीचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या पटलावर अंकित करायला कारणीभूत ठरणार आहे। शौर्यभूमी श्री संग्रामदुर्गचे भावळे त्या शस्त्रक्रिया कला प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षणाची प्रात्यक्षिक इथं होत आहे। फिरंगोजी नरसा स्मारक प्रतिष्ठानला पूजनासाठी जी भवानी तलवार मिळालेली आहे त्या तलवारीचं पूजन संदीपजी महिनपूरजी यांच्या हस्ते होतं।